विधानसभा निवडणुकीची अजून घोषणा झाली नसली तरी सर्वच पक्ष तयारीला लागलेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे देखील विधानसभेच्या तयारीत मागे नाहीत. उलट महाविकास आघाडी महायुतीच्या तुलनेत ते सर्वात पुढे दिसत आहेत. राज ठाकरे यांनी सोलापूरचा दौरा केल्यानंतर आता ते मराठवाडा दौऱ्यावर आहेत. पारंपरिक पद्धतीनं उमेदवार यादी जाहीर न करता राज ठाकरे त्यांच्या दौऱ्यातच उमेदवारांची घोषणा करतायत. सोलापूर दौऱ्यात 2 उमेदवारांची घोषणा केल्यानंतर मराठवाड्यात त्यांनी आणखी 2 उमेदवारांची घोषणा केली आहे. राज ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. लातूर, हिंगोली जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक झाली. 10 ऑगस्ट रोजी संभाजीनगर येथे त्यांच्या मराठवाडा दौऱ्याचा समारोप होणार आहे. त्याआधी त्यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघातून संतोष नागरगोजे यांचं नाव जाहीर केलंय. संतोष नागरगोजे हे लातूर जिल्ह्यातील पक्षाचे प्रमुख नेते आहेत. तर हिंगोली विधानसभेसाठी प्रमोद उर्फ बंडू कुटे यांचं नाव जाहीर करण्यात आलंय. याआधी राज ठाकरेंनी सोलापूर दौऱ्यादरम्यान मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघातून बाळा नांदगावकर तर पंढरपूर मंगळवेढा येथून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. हे दोन्ही नेते मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांचे निष्ठावंत आहेत. राज ठाकरे संभाजीनगरमध्ये 10 ऑगस्टला येणार आहेत. तेव्हा येथेही शहरातील 3 विधानसभा मतदारसंघांपैकी काही जागांवर उमेदवार जाहीर करून ते प्रचारात आघाडी घेण्याची शक्यता आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी मुंबईतील पदाधिकारी मेळाव्यात या विधानसभा निवडणुकीनंतर मला तुम्हाला सत्तेत बसलेलं पाहायचंय असं म्हटलं होतं. त्यासाठीची त्यांची पूर्वतयारी जोरदार सुरू असल्याचं दिसतंय. लोकसभा निवडणुकीत महायुतीत उमेदवारी जाहीर करण्यावरून शेवटपर्यंत घोळ सुरू होता. तर महाविकास आघाडीने वेळेआधी उमेदवार जाहीर केल्यामुळं त्यांना प्रचारासाठी भरपूर वेळही मिळाला होता. यातूनच धडा घेत राज ठाकरे निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच उमेदवार जाहीर करून मनसेच्या विजयाचा राजमार्ग तयार करत असल्याची चर्चा सुरू आहे. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी MyMahaNagar.com ला व्हिजिट करा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.